नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण दोन सुंदर अशा रेखीव रांगोळी काढणार आहोत. चला तर मग पाहूयात. हे बघा, मी इथे एक लाल रांगोळीने मोठा ठिपका देऊन घेतला आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला असे दोन चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये काढते त्याप्रमाणे. हे बघा, मी इथे दोन्ही चौकोन काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडने आपल्याला असे चार मोठे पांढऱ्या रांगोळीने ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्याला आपण असे चपटा आकार द्यायचा आहे. मी इथे रांगोळीच्या वाटीने चपटा आकार दिलेला आहे आणि त्याला आपण असं चक्र काढून घ्यायचं आहे. मी टूथपिकच्या सहाय्याने असं चक्र काढून घेते. तुम्ही बोटाने सुद्धा काढू शकता. चला तर मग मैत्रिणींनो, आता तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात केली आहे का नाही? आपल्या रांगोळी छोट्या, सुंदर आणि सिंपल कमी जागेमध्ये काढता येणाऱ्या रांगोळी आहेत आणि तुम्हाला नेहमीच्या वापरामध्ये येण्यासाठी मी खूप छोट्या रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही या रांगोळी नक्कीच तुमच्या दारामध्ये ट्राय करत राहा. हे बघा, मी चक्र काढले आणि त्याच्या साईडने आपल्याला अशा दोन लाईन ओढून घ्यायच्या आहेत. लाईन म्हणजे अशी या प्रकारची डिझाईन काढून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्या मधोमध आपल्याला हिरव्या रांगोळीने असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. खूप सोपी, सुंदर, नाजूक अशी रांगोळी आहे. तुम्ही एकदा नक्की तुमच्या दारामध्ये काढा. हे बघा, मी इथे त्याच्या जे मध्यंतरी जागा उरलेली होती तिथे मी असे येलो कलरच्या रांगोळीने 5-5 ठिपके देऊन घेते चारी साईडने आणि आपण इथे या ठिपक्यांना मधल्या साईडने ओढून त्याची अशी डिझाईन तयार करायची आहे. मी इथे ब्रशचा वापर करते. तुम्ही पेन्सिल किंवा ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा. अगदी काही नसेल तर माचीसच्या काडीने सुद्धा आपल्याला आकार देता येतो. आणि त्या मध्यंतरी मी निळ्या रांगोळीने असा एक डॉट देऊन घेतलेला आहे. तर ही होती आजच्या भागातली आपली पहिली रांगोळी. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली तर मला कमेंट करून सांगा किंवा लाईक करा व्हिडिओला. सुंदर अशी छोटीशी झटपट रांगोळी. इथे मी दुसरी रांगोळी काढते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, मी असा 6 लाईन देऊन घेतलेला आहे, 3 ठिपके देऊन आणि त्याच्या मध्यंतरी आपल्याला अशी गोल राऊंड काढून डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आणि माझी डिझाईन इथं तरी व्यवस्थित आलेली आहे. तरी मी थोडीफार रांगोळी मध्यंतरी पडते आपण काढताना, तर ती व्यवस्थित करून घेत आहे मी इथे. मध्ये एक ठिपका देऊन घेतला आहे आणि जे गोल आपण डिझाईन काढलेली आहे त्यावरती आपल्याला निळ्या रांगोळीने अशा लाईन देऊन घ्यायच्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशा छोट्या आणि सुंदर रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही एकदा नक्की चॅनलला भेट द्या आणि त्यावरची व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्याला दररोजच्या सकाळच्या घाईमध्ये रांगोळी काढण्यासाठी छोट्या रांगोळी आणि पटकन थोड्या रेखीव रांगोळी काढल्या की अजूनच आपल्या दाराला शोभा येते. त्यासाठी आपल्या चॅनलवर खूप साऱ्या रांगोळी छोट्या मी काढलेल्या आहेत. त्या तुम्ही एकदा जरूर पहा आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, मी त्यावरती पिवळ्या रांगोळीने ठिपके दिलेत आणि त्यावरती लाल रांगोळीने एक ठिपका देऊन मी टूथपिकच्या सहाय्याने त्याला असा पानाचा आकार देऊन घेते. एक रेष मारून त्याच्या साईडने आपल्याला 2 रेषा पानाच्या आकाराच्या द्यायच्या आहेत आणि मध्यंतरी जी जागा उरली तिथे मी अशा लाईन्स काढून घेते. म्हणजे तुरे काढल्यासारखे काढून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या साईडनी. तर हे बघा, मी इथे सगळ्या साईडनी काढून घेते तुरे असे. आणि त्यावरती आपल्याला असा एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. तर ही होती आजच्या या भागातली दुसरी रांगोळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.